नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की यंग एजमधले जे सेक्शुअल प्रॉब्लेम असतात ते वेगळे असतात आणि मिडल एजमध्ये वेगळे असतात आणि ओल्ड एजमध्ये वेगळे असतात. आज आपण माहिती घेऊया की यंग एजचे सेक्शुअल प्रॉब्लेम आहेत ते काय आहेत आणि खरोखर लग्नाच्या अगोदर सेक्स करावा का नाही करावा याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेत आहोत. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून तुम्हाला या विषयावर नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे. मित्रांनो, लग्नाच्या अगोदर सेक्स करावा का नाही करावा हा मोठा गंभीर प्रश्न आहे. कारण काय होतं की जेव्हा आजच्या घडीला मुलं जे असतात हे बाहेर शिकायला असतात आणि 28, 30, 32, 34 वर्षापर्यंत जेव्हा त्यांचे लग्न होत नाही काही कारणानं एज्युकेशनमुळं, तर डेफिनेटली त्यांनी थांबावं तर किती वर्ष थांबावं हा एक मोठा प्रश्न असतो. मुलगी पण 28-30 वर्षाची होईपर्यंत लग्न करत नाही. तर या दोघांचे जे हार्मोनल लेवल असतात ते त्यांना चूप बसू देणार नाही. कारण प्रत्येकाला अपोजिट अट्रॅक्शन हे नॅचरल असतं. ज्याला अपोजिट अट्रॅक्शन नसतं तो आजार झाला. तर अपोजिट अट्रॅक्शन असतं हे जर आईवडिलाला समजलं तर मला वाटतं की म्हणून जुन्या काळचे जे लोक होते ते 15, 16, 18 वर्षामध्ये लग्न करून टाकायचे. पण आजच्या घडीला करिअरमुळं किंवा एज्युकेशनमुळं जेव्हा 28, 30, 32 वर्षापर्यंत लग्न होत नाही, तर डेफिनेटली हे जे मुलं असतात कुठं कुठं आपल्या मित्राकडून किंवा आपल्या इंटरनेटवरून काही नॉलेज घेऊन हे काही भानगडीत पडताना दिसतातच. कारण की एखाद्या मित्राला पण सांगितलं की मी पहिली वेळ त्या मुलीबरोबर सेक्स करू किंवा माझ्या मैत्रिणीबरोबर सेक्स करू का, तर तो पण हसेल की तू अजून व्हर्जिन आहे का. कारण की इतकं कॉमनली व्हर्जिनच्याबद्दल डिस्कशन करताना आजची पिढी आहे ती डिस्कस करते आणि खरोखर जर व्हर्जिन असेल तर त्यांना हसतात. तर हे कुठेतरी लोकांच्या आयडिया क्लिअर झाल्या पाहिजे, मुलांच्या आयडिया क्लिअर झाला पाहिजे की लग्ना अगोदर सेक्स करणं हे चांगलं का वाईट ठरण्यापूर्वी त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत. समजा तुम्ही जर लग्नाच्या अगोदर तुम्ही जर सेक्स करत असाल आणि कुठेतरी तुम्ही प्रॉपरली प्रोटेक्शन वापरत नाही आहे आणि जर या प्रक्रियेतून जर तुमची पार्टनर प्रेग्नंट वगैरे आली असेल तर डेफिनेटली तुमच्यासमोर मोठा प्रश्न, गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि हा प्रश्न तुमच्या आईवडिलांसाठी खूप मोठा गंभीर होऊ शकतो. तर आईवडिलांनी जेव्हा आपले मुलं एज्युकेशनसाठी बाहेर पाठवतात तर त्यांना बेसिक गोष्टीचं फ्रीडम द्यायला पाहिजे. बेसिक गोष्टीबद्दल त्यांना सगळी कल्पना द्यायला पाहिजे. जर असं जर केलं तर डेफिनेटली यांच्या या यंग मुलींकडून काही अघटित घटना घडणार नाही. आता आपण बघतो वन वे प्रेम करतात, वन वे सेक्शुअल ॲक्ट करतात आणि कुठेतरी सुसाईड करतात किंवा मर्डर करतात. असे फॉरेनला पण आणि आपला सध्या आता भारताला पण आता भरपूर केसेस आपण नेहमी वर्तमानपत्रातून वाचतो. तर असे प्रकार घडले नाही पाहिजे. म्हणून या मुलांना प्रॉपर एज्युकेशन देणं आणि प्रॉपर वेळेमध्ये प्रॉपर टायमिंगमध्ये त्यांचं जर लग्न ठरवून दिलं तर मला वाटतं एक चांगलं उद्देश राहील. अदरवाईज काही प्रॉब्लेम तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतात. म्हणून विवाहापूर्वी संबंध जर करत असाल तर डेफिनेटली काळजी घ्या. त्याच्यामध्ये बरेच गोष्टी आहेत. तुम्ही जर पेड सेक्स करत असाल तर काही इन्फेक्शन होऊ शकतात किंवा मैत्रिणीबरोबर सेक्स करत असाल तर प्रेग्नन्सीसारखे प्रॉब्लेम उभे राहू शकतात. तर ही काळजी घेऊन जर तुम्ही सेक्शुअल लाईफ एन्जॉय केलं तर मला वाटतं की त्याच्यामध्ये काही मला असं वाटत नाही. पण जर काही असं काही प्रॉब्लेम असतील तर डेफिनेटली तुम्ही आमच्या क्लिनिकला येऊन केव्हाही भेट देऊ शकता आणि या विषयावर तुम्ही माझ्याशी डिस्कशन करून पुढे जाऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.